माझं असं म्हणणं आहे की स्वतः व्यक्तिगत साहित्यिक जबाबदारी कविता जर विकली जात असेल तर ती काहीतरी मानधन असतं किंवा ट्रॉफीचा हव्यास किंवा मग आपण जर खरंच जर हाडाचे कवी किंवा साहित्यिक असेल तर आपल्या मनात मानधन आणि ट्रॉफी किंवा प्रसिद्धी ह्या सगळ्या गोष्टी नाही आल्या मनात आणि तरच आपण पुढे जाऊ शकतो. किंवा अरेंज करणारे पण पैसे घेतात आणि एवढं मानधन दिलं जाईल, मग तुम्ही या, मग इथे छापलं जाईल तुमची कविता. नमस्कार. फायनल ड्राफ्ट्स प्रस्तुत जागर कवितेच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी गजानन उफाडे आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. आणि माझ्यासोबत आजच्या प्रमुख पाहुणे आहेत सौ प्रीती भालेराव. त्या अतिशय उत्तम साहित्यिका आहेत, लेखिका आहेत आणि अध्यात्माचा सुद्धा त्यांचा खूप सारा अभ्यास आहे. मित्रांनो, असं म्हणतात की कविता ही कवीच्या गर्भामधून जन्म घेते आणि रसिकांच्या उंजळीत ती तिचं उत्तरदायित्व सिद्ध करते. समाज प्रबोधनाच्या कार्यामध्ये कवितेचं महत्त्व हे अगदी कवी मुकुंदराजांपासून ते वाव शिरवाडकरांपर्यंत आहे. अशी ही कविता, जिच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. तर आपण पुढे जाऊया. मी प्रीती भालेराव, आपलं पुन्हा एकदा अगदी मनपूर्वक स्वागत. नमस्कार. पहिला प्रश्न, नमस्कार. मी आपल्याला पहिला प्रश्न असा विचारू इच्छितो की तुम्हाला कधी वाटलं की आता आपण लिहायला पाहिजे? म्हणजे तुम्हाला तुमच्यातल्या साहित्यिकेची ओळख ही कधीपासून झाली आणि तुम्हाला असं वाटलं की आता आपलं आणि कागदाचं नातं जुळलेलं आहे, आता आपण पेन घ्यायला पाहिजे? हे कधी तुम्हाला रिअलाईज झालं? खरं तर सांगायला गेलं तर तसं मला लहानपणी, अगदी अजाणत्यापणी मी म्हणेल, या क्षेत्राशी माझी ओळख झाली. मी लिहिणं चालू केलं ते अगदी मला आठवते तसं मी पहिली कविता माझ्या आईवर केली होती. आणि ती कविता अशी झाली की प्रत्येक घरामध्ये आई वडील आपल्या चांगल्या गोष्टीसाठी, चांगल्या काहीतरी करण्यासाठी आई वडील ओरडतात. जेव्हा आईने मला ओरडली तेव्हा अजाणतं वय होतं आणि त्यावेळेस मग मला वाटलं की म्हणजे जे माझ्या हातून भावना आल्या, ज्या फिलिंग झाल्या, साधारण हा म्हणजे कधीचा काळ होता हा साधारण? तरी मला आठवतंय तसं एक मी 6वी-7वीच्या दरम्यान असेल. अच्छा. अरे बापरे. म्हणजे अगदी अजाणतेपणी. अजाणतेपणी. आणि त्यावेळेस मला अगदी वय खूप लहान असल्यामुळे आणि मीही अजाण आणि माझी कविता देखील अजाणच होती. त्यामुळे मग फक्त आईला माफी मागण्यासाठीची एक कविता होती, जी की ती मी म्हणजे आपला जमाना कसा होता आधीचा, आपल्याला काही मेसेज सांगायचा, आपण एखाद्या व्यक्तीवर नाराज झालं तर मी माझ्या आईशी जेव्हा नाराज झाले तेव्हा मग ती कविता लिहून मी अगदीच उठल्या माणूस पहिली प्रक्रिया काय करतो, उठल्यानंतर पहिला पण पाणी पितो, तर मग ती कविता लिहून मी माझ्या मम्मीसाठी डेऱ्यापाशी ठेवली होती आणि माझ्या आईने ती वाचली होती. क्या बात आहे. म्हणजे तो मला वाटतं चिठ्ठ्यांचा काळ होता. येस. तेव्हा कबुतरांद्वारे चिठ्ठ्या वगैरे दिल्या जायच्या, तर त्यावेळेस तुम्ही लिहिण्याचं धाडस केलं. बरं, ती कविता आता आठवते का? नेमकं त्यात काय लिहिलं होतं? सारांश काय होता? सारांश मला असं आठवतंय की मी माझ्या आईची माफी मागितली होती. कारण म्हणजे त्याच्यामध्ये मी असं मेन्शन पण केलं होतं त्या कवितेमध्ये. मला असं फारसं नाही आठवत ठीकसं पूर्ण कविता, पण त्याच्यामध्ये मी मेन्शन केलं होतं की मी मला माफ करशील का आई, तू मला माफ करशील का? आणि कवितेचं टायटल तेच लिहिलं होतं की आई, तू मला माफ करशील का? क्या बात आहे, क्या बात आहे. अतिशय छान. म्हणजे तुमची कविता आणि तुमची नाळ ही तुमच्या आईसोबत पहिल्यापासून आणि कवितेची नाळ तुमच्यासोबत अगदी अजाणतेपणापासून आहे. तर आता तुम्ही एका अशा टप्प्यावर आहात की एक म्हणजे चांगल्या दर्जाचे तुम्ही एक साहित्यिक आहात. तुमचं लेखन आम्ही सगळेच वाचत असतो. धन्यवाद. तर आतापर्यंतच्या या साहित्य प्रवासाबद्दल एक थोडक्यात काय सांगाल? म्हणजे तसं थोडक्यात सांगायला गेले तर म्हणजे मला अजूनही तुमचा मोठेपणा येतो की तुम्ही मला म्हणता की मी मोठी साहित्यिक किंवा काय मान्य करतो. तसं तोडकं मोडकं छोटं मोठं लिखाण करते मी. आर्टिकल वगैरे येतात माझे न्यूजपेपरला आणि बऱ्याच ठिकाणी साहित्य छापून येतं, पण जास्त पैशाच्या मागं मी आतापर्यंत गेलेली नाहीये. छोटं मोठं तोडकं मोडकं लेखन माझं चालू असतं आणि वाटलं कधी तर लिहिलं. असं अगदी सातत्य नाहीये, पण लिखाणाचा मी प्रयत्न करते. म्हणजे तुम्हाला असं सांगायचं की माणसानं लिहित राहायला पाहिजे, काहीतरी लिहायला पाहिजे, पण हाडातला कवी असतो ना, तो कधी शांत बसत नाही. मला वाटतं ज्याच्या ह्याच्यामध्ये मनामध्ये भावना येतात की एखादा प्रसंग नसतात जे भिडलेली असते कविता, ती प्रसंगानुरूप आपल्या समोर डिस्प्ले होत असते, येत असते आणि माणसाला ती तशी फिलिंग आपण एक कागदावरती उतरवतो, असं माझं मत आहे. बरं. आता मला एक सांगा की तुम्हाला मानसिकतेच्या कुठल्या टप्प्यावर लिहायला आवडतं? म्हणजे असा कुठल्या विषयावर तुम्हाला जास्त लिहायला आवडतं? तसा तर प्रश्न कॉमन पण म्हणेल आणि अनकॉमन पण म्हणेल मी. मानसिकता म्हणजे कसं होतं, आपल्याला कवितेची आपली नाळ जी जोडलेली असते ती ऑब्व्हियसली फक्त भावना
आपल्या कागदामध्ये उतरवणं, कागदावरती उतरवणं. तर मला असं वाटतं एकतर आपण खूप आनंदी असताना लिहू शकतो आणि एकतर आपल्याला जेव्हा आपलं मन दुखतं किंवा आपल्याला काहीतरी वाईट वाटतं कोणत्या गोष्टीचं, तेव्हा लिहू शकतो. आणि लिखाणाच्या बाबतीत म्हटलंच तर मग मला प्रेम आणि विरह आणि या 2 गोष्टीवर लिहायला आवडतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी जी माझ्या या कवितेशी किंवा कवितेशी माझी नाळ जोडल्या गेली, ती माझ्या पांडुरंगामुळे जोडल्या गेलेली. म्हणजे माझ्या गळ्यात पांडुरंगाची माळ आहे, मी एक वारकरी आहे. मी त्या विषयाकडे येणारच आहे, पण तरी तुम्ही चालू ठेवा. हो हो, मी वारकरी असल्यामुळे मग ते पांडुरंगाचा विरह जो मी सहन करते, वारीला चालत जाऊन आल्यानंतरचा, त्या विरहामधून बऱ्याचशा कविता माझ्या जन्माला आल्या असं मला वाटतं. क्या बात आहे, क्या बात. बरं, आता तुम्ही तो विषय काढलेलाच आहे पांडुरंगाचं, ते आपलं अगदी आराध्य दैवत आहे संपूर्ण महाराष्ट्राचं. आणि मला वाटतं पहिले साहित्यिक जर कोणी असतील आपल्या सगळ्यांची प्रेरणा, तर ते संत तुकाराम महाराज आहेत. आणि त्यांची प्रेरणा घेऊनच आपण लिहितो. संयम असेल, साधना असेल किंवा लिहिण्याची वृत्ती, सूचना म्हणतो आपण त्याला, आणि व्यवस्थेला प्रश्न विचारणारे विद्रोही साहित्यिक म्हणून पण त्यांच्याकडे पाहिलं जातं. तर साहित्य लिहिता लिहिता अध्यात्माची वाटचाल, हा प्रवास कसा होता तुमचा? म्हणजे कसं झालं, जी आषाढी वारी असते आपली, तर त्यावेळेस मी लग्नाच्या अगोदर देखील मी वारी केलेली आहे, पायी चालत वाऱ्या केलेल्या आहेत. 5 वाऱ्या झाल्यात माझ्या चालत. तर त्यावेळेस असं वाटायचं, म्हणजे मला असं झालेलं की लोक खूप वयाच्या अंतरानंतर एक ठराविक समज आल्यानंतर कोणत्या तरी गोष्टीकडे वळू शकतात. माझं तसं नाही झालं की मी नेमकी तारुण्य अवस्थेत म्हणजे तरुण वयात आले आणि माझं पांडुरंगाशी किंवा कवितेशी नातं, किंवा मग मी वारीला जाऊन आल्यानंतर मला जो विरह व्हायचा किंवा ते जे चित्र पूर्ण वारीचं आहे ते सारखं डोळ्यासमोर तरळत राहायचं. आणि त्याच्यातून अशा कविता जन्माला यायचे की ते चंद्रभागेचं वर्णन असू दे, माझ्या पांडुरंगाच्या रूपाचं वर्णन असू दे, आणि म्हणलेलंच आहे की रूप पाहत आलोचनी सुख झाले हो साजनी. तसंच आहे अगदी की पांडुरंगाचं रूप बघितल्यानंतर इतकं आपल्याला सुख होतं, इतकं सुख म्हणजे आनंद होतो की आपण त्या रूपापासून वेगळे नाहीच होऊ शकत. आपण एकरूप होऊन जातो आणि त्यातून मला वाटतं की माझ्या बऱ्याचशा कविता त्यातून जन्माला आल्या. आणि बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की मला एखाद्या वेळेस वारीला जमलं नाही जायला, तर मग तो विरह असं वाटायचं. फॉर एक्झाम्पल मी देऊ इच्छिते इथं की कोरोनाच्या वेळेस सगळं जग बंद पडलं होतं आणि खूप कठीण काळ होता. आणि पांडुरंगाची वारी त्यावेळेस ST मध्ये बाय ST पादुका घेऊन जायला लागल्या. तर त्यावेळेस सुद्धा मी केलेली कविता मला म्हणजे खूप अजूनही आठवते की ती विरहामध्ये पांडुरंगाच्या केलेली की यंदा तुझी वारी चुकली देवा. अच्छा, त्याच्या एक सुरुवातीच्या 4 ओळी आम्हाला आमच्यासाठी नक्कीच आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी जर आम्हाला खूप छान वाटेल. ठीक आहे, 2 ओळी फक्त म्हणून दाखवते. यंदा तुझी वारी चुकली देवा, काय करावं काही समजत नाही, जग बंद पडलंय पण मन काही थांबत नाही. काय करावं समजत नाही, जग बंद पडलं पण मन मात्र थांबत नाही. सदा ना कदा मनाला असतो माझ्या या तुझा फक्त ध्यास. सदा ना कदा या मनाला माझ्या फक्त असतो तुझा ध्यास. असं वाटतं की कधी भेटेन हीच मनाला असते माझी आस. वा वा वा. म्हणजे अगदी तुम्ही आतून जे आंतरिक शब्द म्हणतो आपण, ते तुम्ही पांडुरंगाला समर्पित केलेत की तुम्हाला जाता आलं नाही, म्हणजे ती एक उणीव म्हणतात किंवा कणव म्हणतात, किंवा जे आपल्या ह्याच्यामध्ये खूप म्हणजे तो कठीण परिस्थिती अशी होती ना, तो काळच खूप वाईट होता की अगदी म्हणजे पांडुरंगाच्या बाबतीतच असू दे पण लोकांच्याही बाबतीत आपण लोकांची परिस्थिती बघितली होती. आणि माझ्यासारखे अनेक साहित्यिक सुद्धा मी म्हणेल त्यावेळेस जन्माला आले असतील, कारण की त्यावेळेस असं व्हायचं की खूप म्हणजे बाहेर जाऊ शकत नव्हतो आपण, आणि त्यामुळे न लिहिणारे अगदी हिडन असणारे कवी सुद्धा बाहेर पडले आणि त्यावेळेस मनातल्या भावना त्यांनी व्यक्त करण्याचा अगदीच प्रयत्न केला. बरोबर. आणि अजून एक मला इथं म्हणजे सांगायला हे वाटेल की कोरोनामध्ये जास्तीत जास्त भावनिक कवितेवर जास्त भर देण्यात आला. म्हणजे जे साहित्यिक विनोदी लेखन करायचे त्यांनी सुद्धा त्यावेळेस भावनिकतेवर म्हणजे लोकांचे प्राण हे असे वाऱ्यासारखे निघून जात होते आणि आपण म्हणू की ते पांडुरंगात विलीन होत होती माणसं, म्हणजे काही कारणास्तव तो काळ असा होता. तर तो काळ इतका भयान होता की सर्व माणसं ही पांडुरंगामध्ये विलीन होत होती, म्हणजे काही कारणास्तव निसर्ग चक्र म्हणा किंवा काहीतरी म्हणा
की तो काळच फार भयानक, त्यावर न बोललेलं आता बरं, की आता बोललं तरी अंगावर काटा उठतो, म्हणजे अचानक असा तो काळ होता. आणि त्यावेळेस नवोदित कवी पण फार घडले, आणि जे कवी नव्हते, साहित्यिक नव्हते, ते सुद्धा याच्यामध्ये लिहायला लागले. म्हणजे त्या हातांना सुद्धा त्या काळाने बळ दिलं आणि साहित्यिक बरेच घडले. त्याच्यामध्ये स्त्रिया सुद्धा होत्या. तर मला त्या विषयावर यासाठी तुमच्याकडे यायचं होतं की आता साहित्य क्षेत्रामध्ये स्त्रियांचा सुद्धा फार भाग वाढलेला आहे, त्या सुद्धा व्यक्त होत आहेत. तर तुम्हाला साहित्य क्षेत्र आणि स्त्री याबद्दल काय सांगायला आवडेल? म्हणजे नक्कीच मला सांगायला आवडेल की असं आता आधीचा काळ राहिलेला नाहीये. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री पुढे आलेली आहे आणि येत आहे. आणि नक्कीच साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा स्त्रियांचं चांगलं वर्चस्व दिसून येतंय. आणि मला असं वाटतं की स्त्रियांनी खरंच जी आपली म्हणतात ना, आपल्या अंगामध्ये जे गुण आहेत, किंवा कविता करण्याचे असू दे किंवा कोणतेही असू दे, तर ते खरंच बाहेर काढले पाहिजे, त्याला वेळ दिला पाहिजे. आणि ज्या स्त्रिया घर सांभाळून देखील किंवा गृहिणी असून सुद्धा किंवा कवितेला, मी तर म्हणेल कवितेला असं काही ठिकाण नाहीये किंवा कोणतं हे नाहीये. आणि स्त्री ही हळव्या मनाची असते, ती कधी कुठेही लिहू शकते. तिचा हात लिहिता असतो की एखादा प्रसंग झाला, घडला, तर त्या विषयानुरूप ती कविता अगदी सहजपणे करते. मग साहित्य क्षेत्रामध्ये स्त्रियांचं मी तर म्हणेन खरंच चांगलं वर्चस्व आहे. आणि मी आवर्जून या प्लॅटफॉर्मवरून सांगू इच्छिते की खरंच हिडन टॅलेंट जर तुमच्यामध्ये असेल तर नक्की त्याचा म्हणजे त्याला बाहेर पडू द्या. आणि तुमच्यामुळे खरंच चांगल्या चांगल्या कविता आता कुठेच मागे नाही आहे आपण. म्हणजे मी एक स्त्रीचं प्रतिनिधित्व करते म्हणून मी अगदीच सांगू शकते, स्त्री आज कुठेच पुढे, म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे आहे. तर नक्कीच नक्की म्हणजे स्त्रियांनी लिहायला पाहिजे असं, म्हणजे ह्या स्टेजवरून मी सांगते सगळ्यांना. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि तुमचे आता जे तुम्ही विचार मांडले, नक्कीच ज्या स्त्रिया अबोला असतात, ज्यांना व्यक्त होता येत नाही, त्यांना सुद्धा व्यक्त होण्याला एक प्रकारे बळ मिळेल. आणि व्यक्त होण्याचं सगळ्यात जवळचं साधन काय आहे? आता सध्या आपल्याकडे ॲप आहेत, आपण त्याच्यावर लिहू शकतो. उदाहरणार्थ आता व्हॉट्सअप, त्याच्यावर टायपिंग चांगल्या प्रकारे करता येते. तर नक्कीच त्याहून आपण व्यक्त व्हायला पाहिजे. मग त्यानुसार लोकांच्या आपल्याला प्रतिक्रिया येतात, अजून आपल्याला बळ मिळतं. आणि रसिकांची प्रेरणा घेऊन ही आपली साहित्यिकांची वाटचाल सुरू असते. मी तुम्हाला 1 मिनिटासाठी फक्त थांबवेन की तुम्ही जे आता मेन्शन केलं व्हॉट्सअपच्या किंवा आता ॲप आलेले किंवा काय, तर खरंच सांगते सर, म्हणजे मी एवढी मोठी साहित्यिका नाहीये, पण मला असं जाणवलं जेव्हा तुम्ही म्हणता तशा प्रकारे जेव्हा रिप्लाय येतात समोरच्यांची, किंवा तू खूप छान लिहितेस, किंवा कधी कधी अगदी असं होतं की रसिक प्रेक्षकांच्या मनात जे विचार चालू असतात ते माझ्या लेखणीतून बाहेर पडतात. किंवा तुमच्यावर एखादा प्रसंग झालेला आहे आणि त्या प्रसंगावर मी लिहिलेला आहे, हा जस्ट इन्सिडन्स असतो किंवा को इन्सिडन्स असतो, पण ते असं वाटतं की हे माझ्यासाठी लिहिलेलं आहे. मग मला वाटतं की खरा जर हाडाचा कवी किंवा नसनसत भिनलेला कवी जर असेल तर असं वाटतं की मनातलं लिहिलं पाहिजे. मनातलं जेव्हा आपण सगळं खरी परिस्थिती, की असं फक्त शब्दांची जुळवाजुळव म्हणजे कविता नाहीये. नक्कीच आपल्या मनात जे येईल ते आपण लिहितो, ती खरी कविता असं वाटतं. भावना म्हणजे कविता. नक्कीच नक्कीच. तुमचा अभ्यास आहे. आता तुमच्या मनाचा मोठेपणा तुम्ही मान्य करत नाहीयेत, पण आम्हाला माहीत आहे की तुम्ही कुठल्या पट्टीच्या साहित्यिक आहेत, कशा प्रकारे तुम्ही लिहिता. तर मला एक सांगा की कविता ही आपल्या आयुष्यामध्ये काय, म्हणजे तिची काय भूमिका असू शकते? कवितेची भूमिका तसं सांगायला गेलं तर खरंच आहे, खूप मोठी भूमिका आहे. मी म्हटलं ना, ज्या भावना आपल्या मनात असतात त्या भावना आपण एक वेळेस असं होतं की अगदीच आपण नाराज झालेलो असतो, तर ते आपण कुणाला सांगू नाही शकत. तर ती कविता म्हणजे आपली खूप जवळची, मित्र म्हणेल माझी मैत्रीण आहे. अगदी लेखणी घेतली आणि लिहिलं आणि त्यामध्ये आपले भाव जे आहेत ते उतरवले. समजा मला खूप आनंद झालाय त्यावेळेस सुद्धा, म्हणजे अगदी आनंद खूप आपला जास्त प्रमाणात झालेला आहे, तर तो कसा व्यक्त करायचा आपण सांगू शकतो एकमेकांना. पण कविता हे एक असं प्रभावी माध्यम, मला असं वाटतं की आपण तिथे प्रत्येक प्रकारची भावना व्यक्त करू शकतो. वा वा, क्या बात आहे. त्यामुळे आपल्या लेखणीला नक्कीच बळ मिळतं. नाही, तुमच्यामुळे अगदीच कविता या शब्दाला सुद्धा अगदी चार तुमच्या याच्यातून तुम्ही अगदीच लावलेला आहे. पण मला तुम्हाला असं एक विचार, ठीक आहे कविता सगळे भूमिका पार पडते, मैत्रीण आहे, कविता एक प्रकारची प्रेषी सुद्धा आपण तिला बघतो. आणि अनेक कवी रोमॅन्टिक, विद्रोही वगैरे सगळ्या प्रकारे घडतात. ते कवितेला आपापल्या पद्धतीने आपल्या हृदयात आणि कागदामध्ये स्थान देतात. ती तर अहम भूमिका आहेच. पण मला असं वाटतं की साहित्यिकांनी कुठल्या विषयावर जास्त लिहिलं पाहिजे? वास्तववादी विषयावर लिहिलं पाहिजे की फक्त निसर्ग, रोमॅन्टिक, प्रेम, की आसपास आपण बघतो आता की महिलांवर अत्याचार होत आहेत, दुष्काळ असेल किंवा आता जी काही व्यवस्था आली राजकारणाची वगैरे, तो आपला पिंड नाही आहे सध्या तरी. पण काय वाटतं, म्हणजे साहित्यिकांनी कशावर जास्त व्यक्त व्हायला पाहिजे? मला असं वाटतं की साहित्यिकांनी आवर्जून जे वास्तववादी आहे ते लिखाण करावं. कारण का
तर मी म्हणेल की हाडाचा कवी जर असेल तर तो शांतने बसू शकतो. अगदीच माझं अगदी असं स्पष्ट मत असेल बरोबर, की अगदी तो बरोबर. शांतने बसू शकत. जे परिस्थिती समाजामध्ये आपल्या सध्या चालू आहे येस ती कोणत्याही प्रकारची परिस्थिती असू दे, चांगली आणि वाईट, जर त्या साहित्यिकाला त्या लेखकाला लिहिता आली आणि स्पष्ट आणि परखड शब्दात जर मांडता आली, तर मी म्हणेल त्या कवितेला खरंच एक वेगळं नाव असेल क्या किंवा बात. ती कविता माझ्या अर्थी खरंच काहीतरी पुढे तिचा आहे. अच्छा, म्हणजे साहित्यिकांनी निसर्ग प्रेम हा. याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आसपासचे घटक. माझं असं मत आहे की निसर्ग आणि प्रेम या भावना आपल्या आहेत, आपल्या मनातल्या आहेत, जी पण सध्याची गरज बघता किंवा वा. सध्याच्या काळात जे काही आपण आजूबाजूला बघतोय बरोबर. ते नोटीस करणं साहित्यिकांनी आणि त्याच्यावर लिहिणं, त्याच्यावर व्यक्त होणं, ही सध्याची काळाची खूप मोठी गरज आहे असं मला वाटतं. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे तुम्ही एकाच विषयावर एका साच्यामध्ये न राहता तळ्यासारखं तुम्ही अगदी नदीसारखं वाहत राहायला पाहिजे साहित्यामध्ये. हो. आणि तुमच्या शब्दांचा समुद्र हा नक्कीच अव्यक्त लोकांची तहान भागवेल अशी तुमच्या साहित्यामध्ये हे पाहिजे. तर मला तुम्हाला अजून एक असं म्हणजे हा प्रश्न खरं तर आता ह्या क्षणी विचारला तर नक्की त्यातून सुद्धा एक प्रेरणा मिळेल. आता जो साहित्याचा बाजार आपण बघतो आसपास चाललेला आहे, अनेक ठिकाणी त्याचा व्यवहार होतो, शब्दांचा व्यवहार, मग तो ट्रॉफ्यांचा, शब्दांचा वगैरे, कवितेचा व्यवहार होतो, पैशांचं फार चालतं. तुम्हाला काय वाटतं, कविता विकली जात आहे की साहित्यिक विकले जात आहेत, नेमकं काय भूमिका काय? नाही, मी असं म्हणेल की कविता नाही विकली जात, कारण कविता विकली जात असेल तर ती साहित्यिकावर अगदीच डिपेंड असते. माझं असं म्हणणं आहे की स्वतः व्यक्तिगत साहित्यिक जबाबदार आहे कविता जर विकली जात असेल तर. अगदी बरोबर. कारण का, तर आपण असा संकुचित विचार करतोय किंवा जे कार्यक्रम वगैरे अरेंज करणारे आहेत तर त्यांचंही असं म्हणणं किंवा असं वाटतं की काहीतरी मानधन असतं बरोबर किंवा ट्रॉफीचा हव्यास किंवा बरोबर. मग आपण जर खरंच जर हाडाचे कवी किंवा साहित्यिक असेल तर आपल्या मनात मानधन आणि ट्रॉफी किंवा प्रसिद्धी ह्या सगळ्या गोष्टी नाही आल्या मनात आणि Yes. तरच आपण पुढे जाऊ शकतो. क्या आणि बात. हल्ली त्याच्या बरोबर विरुद्ध परिस्थिती चालू आहे बरोबर. की बाबा अरेंज करणारे पण पैसे घेतात आणि एवढं मानधन दिलं जाईल, मग तुम्ही या, मग इथे छापलं जाईल तुमची कविता, Yes. मग इथून तुम्हाला काहीतरी प्रसिद्धी मिळेल आणि काहीतरी पुढे तुम्हाला वाटचाल किंवा काय. आणि साहित्यिकांचं पण मला वाटतं की चुकतं की Yes. आपण आपली कविता विकतोय थोडक्यात, की बरोबर. त्याचा बाजार मांडतोय की बाबा Yes. तुम्ही एवढं मानधन द्या, मग तुमची छापली जाईल किंवा काय होईल. अरे तुमचं जर लिखाण त्या पट्टीचं असेल किंवा त्या ह्याचं असेल तर तुम्ही त्या कवितेला विकलं नाही जाऊ दिलं पाहिजे. Yes. जेणेकरून तुमचं जर लिखाण तेवढ्या पट्टीचं असेल तर नक्कीच ते सगळ्यांना आवडणार आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय अगदी प्लॅटफॉर्मवरती जाणं, काहीतरी मानधन देणं, पैसे देऊन त्या कार्यक्रमाला हजेरी लावणं मला गरजेचं वाटत नाही. वा, क्या बात आहे. अगदी सडेतोड तुमची भूमिका होती. हा, आणि, म्हणजे मला असं वाटतं की साहित्यिकांनी स्वतःवर आपल्या डिपेंड आहे की आपण बाबा आपली कवितेला आपण किती प्रकारची किंमत द्यायची किंवा Yes. आपली कविता आपल्यावर डिपेंड आहे. आपण कुठेतरी ते विकली जाऊ देतोय. मला हेच प्रत्येक साहित्यिकाचं चुकतंय की बरोबर. आपण आपल्या कवितेसाठी मानधन हा प्रकार नाही केला पाहिजे. बरोबर. नको, ते प्रसिद्धी आणि मानधन पैशाच्या मागे लागून मग ते खरी साहित्यिक नाही आहेत असं मला वाटतं. क्या बात आहे, क्या बात. अगदी सडेतोड भूमिका तुम्ही या ठिकाणी व्यक्त केली आणि हे खरंच गरजेचं पण होतं. आपण बघतो आता जी लोक आयोजक आहेत, तुम्ही आता बोलले की अरेंज करणारी लोक जे आहेत, आयोजकच मेन असा गाभा आहे की तोच सुरुवात करतो व्यवहार. आणि मग त्यासाठी एक चांगले लिहिणारे साहित्यिक नाही तर हपापलेले साहित्यिक तयार होत आहेत. म्हणजे लिहायचं का तर ट्रॉफीसाठी लिहायचं. आणि आता वेगवेगळ्या स्पर्धा आपण बघतो की त्या स्पर्धेमध्ये पण आता एक वेगळाच असूया पाहायला मिळते की जी नसायला पाहिजे. की लिहायचं का तर स्पर्धेसाठी आणि तो विषय. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, साहित्यिकांना विषय सांगावा की साहित्यिकांना स्वतः सुचावं, काय वाटतं तुम्हाला? नाही, मला नक्कीच असं वाटतं की साहित्यिकांना स्वतः विषय म्हणजे समजला पाहिजे किंवा Yes. लिहिण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे. मी बरोबर. म्हटलं ना, कविता अशी काय विषय देऊन किंवा आवर्जून लिहिण्याचा भाग नाही. येस. मला असं वाटतं की कविता कशी जन्माला येते, आपण बसल्या बसल्या अगदी सहज एखादा मनात हो. आपल्या विचार आला Yes. किंवा आपण आजूबाजूला जे एखादी परिस्थिती बघतोय त्यातून जर आपण काही 2 शब्दांची सांगड घालून जर लिहिता आलं आपल्याला, बरोबर. तर मग मी म्हणेल की कविता. नाहीतर आवर्जून विषय देऊन आणि हे स्पर्धात्मक, सगळीकडे स्पर्धा आहे तर काव्यक्षेत्रामध्ये आपल्याला स्पर्धा नकोय. येस. नक्कीच नकोय. कारण क्या का, तर सगळीकडे स्पर्धा आहे. आपलं साहित्यिक क्षेत्र हे आपल्याला वाढवायचंय. बरोबर. त्यामुळे आपल्याला, मला असं वाटतं की माणसांनी नाही असं विषय देऊन किंवा स्पर्धेसाठी न लिहिता वा. तुम्ही तुमच्या आत्मिक समाधानासाठी लिहू शकता. क्या बात. तुम्ही तुमची आवड म्हणून लिहू शकता.
तुम्ही एखादं जे समाजामध्ये परिस्थिती चालू आहे त्याच्यासाठी तुम्ही लिहू शकता. मग त्याच्यासाठी तुम्हाला विषयांची गरज नाहीयेच. ऑब्व्हियसली तुम्ही जर एखादा प्रसंग पाहिलात तर तुम्ही त्या आता बलात्कार, खून किंवा राजकारण, प्रेम ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत की आपल्याला जर आजूबाजूला आपण बघितलं आणि अनुभव आला किंवा आपल्याला दिसलं तर ते मांडता आलं पाहिजे. मग त्याच्यासाठी आवर्जून तुम्हाला विषय देण्याची मला गरज वाटत. क्या बात आहे. म्हणजे साहित्यिकांनी स्वतः व्यक्त व्हावं, त्यांनी आपल्याला कोणीतरी विषय देईल आणि मग आपण त्याच्यावर व्यक्त होऊ, अशा दुटप्पी भूमिकेत न जगता जे त्यांच्या उदरातून आपण तो बेंबीच्या देठापासून साहित्य कागदावर यायला हवं आणि अशा कविता व्हायला हव्यात, त्यातून परिवर्तन घडावं. म्हणजे विषय हा होता की आता कविता हे समाजामध्ये आपण बघतो की अनेक तरुण व्यसनाच्या आहारी जात आहेत. अनेक ठिकाणी आतंकवादाला सुद्धा प्रोत्साहन मिळत आहे. राजकीय परिस्थिती आपण तर त्याच्याबद्दल काही आता म्हणजे ह्या व्यासपीठावर त्याच्याबद्दल काही बोलायलाच नको. तर कविता ही समाजाला तारण्याचं म्हणजे समाजामध्ये जे दुष्कृत्य चालतात किंवा पिढीला जागेवर आणण्याचं काम ही कविता करते. तर तुम्हाला काय वाटतं की कविता ही समाज प्रबोधनासोबत समाज बदलण्याचं, परिवर्तनाचं पण साधन असू शकते का? हो, नक्कीच असू शकतं. कारण आपण जेव्हा जिवंत विषय, ज्वलंत विषय आपण आपल्या कवितेमध्ये परखड शब्दात मांडतो तेव्हा नक्कीच वाचणाऱ्याच्या मनावर परिणाम होतो. क्या बात आहे. बरोबर. मग मला असं वाटतं की कविता नक्कीच प्रभावी माध्यम असणार आहे की तुमच्या कवितेमार्फत त्यांना कळणार आहे. समजा आपण एखादं उदाहरण घेतलं, राजकारणाच्या बाबतीत असू दे किंवा मग प्रेमाच्या बाबतीत असू दे, एखाद्याचा प्रेमभंग झालाय, जे काही गोष्टी असतील, समजा आपण एखाद्या कवितेच्या मार्फत आपण सांगितल्या किंवा लिहिल्या, व्यक्त झालो, तर ते लोकांना हल्ली काय होतं की बोलणं करणं किंवा व्यक्त होणं हा प्रकार खूप कमी झालाय. आपण जेव्हा कवितेतून व्यक्त होतो ना तेव्हा लोकांना असं प्रभावी वाटतं. वाचल्यानंतर आपल्या वाचनावरती, त्या जे काही वाचलेलं आहे त्या लिखाणावरती मला असं वाटतं की जर खरंच एखादं आपलं क्षेत्रच असतंय की भावनांशी रिलेटेड आहे, बरोबर, मग वाचणारा नक्कीच त्या भावना त्यामध्ये आहेत असा विचार करूनच तो वाचतो. मग त्याला आपल्या कवितेमध्ये त्याच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल. क्या बात आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कविता नक्कीच समाज प्रबोधनही करू शकते आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनावर सुद्धा परिणाम करू शकते आणि जे आपल्याला अपेक्षित आहे परिवर्तन नक्कीच करू शकते. क्या बात आहे. आता तुम्ही लिहिता, नेहमीच लिहिता, तुमचे अभंग सुद्धा आम्ही ऐकतो, तुम्ही अभंग पण छान लिहिता. तुम्ही स्वतःला अगदी पांडुरंगाला समर्पित केलेलं तुमचं जे आतापर्यंत आयुष्य आहे, तुम्ही असं समजतं की सर्व पांडुरंगाच्या इच्छेने वगैरे होत आहे. तर तुमचं साहित्य आणि तुमचा परिवार किंवा याच्यामध्ये तुमच्या पतीची काय भूमिका किंवा तुमच्या घराण्यातील व्यक्तींची या पाठीमागं आधार आहे की त्यांना काय वाटतं, तुमच्याकडे साहित्यिका म्हणून ते कशा प्रकारे बघतात? नक्कीच सगळ्यांना खूप आनंद होतो आणि मला असं सांगायला आवडेल खरंच की माझे आजोबा जे होते, वडिलांचे वडील भागवत कुंभार, तर त्यांचा जे काही आहे वारसा किंवा त्यांची जे काय आहे मी पुढे चालवते मला असं वाटतं. कारण माझे आजोबा मुळातच त्यांची वृत्ती खूप धार्मिक होती. आणि तुम्ही जसं विचारलं पतींच्या संदर्भात, तर नक्कीच मला ह्या प्लॅटफॉर्मवरून सांगायला आवडेल की मला माझ्या नवऱ्याची साथ आहे आणि 100% आहे, म्हणून मी आज इथं तुमच्या समोर आहे. कारण की जर कविता क्षेत्र, काव्य क्षेत्र असे किंवा साहित्यिक क्षेत्र असे की आपल्याला प्रत्येक बाजू लिखाणामध्ये आपल्याला मांडावी लागते, प्रत्येक विषय मांडावा लागतो. मग नवऱ्याच्या बाबतीत सांगायला गेलं तर प्रत्येक नवऱ्याला आपले विचार पटतीलच असं नाहीये, पण मी जे परखडपणे लिहिते, मग तो कोणताही विषय असू दे, नक्कीच त्या सगळ्या गोष्टी माझ्या नवऱ्याला पटतात किंवा त्यांना वाटत नाही की हे काहीतरी चुकीचं लिहितेय. त्यामुळे त्यांची नक्कीच मला साथ आहे आणि त्यांची जर मला साथ मिळाली नसती तर मग मी लिहू शकले नसते, असं स्पष्ट मत. म्हणजे तुमच्या कवितेला जसं तुमच्या मानसिकतेचं, तुमच्या कल्पनेचं बळ जातं आणि कविता कागदावर जन्म घेते, अवतरते, तिचा रोपटं होतं, अंकुर होतं, तिचा अगदी महावृक्ष पण होतो. हो, आणि तुम्ही जसं म्हणले पांडुरंगाला समर्पित, तर खरंच आहे. मला असं तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आठवतं की तुका म्हणे मज सोडवे ना कोणी, एका चक्रपाणी वाचून. आणि माझी प्रत्येक कविता तुम्ही सांगते तसं त्याला समर्पित असते, माझे प्रत्येक भाव त्याला समर्पित असतात. त्यामुळं मला त्याच्यामध्ये खूप जास्त आनंद वाटतो. नाही, मला अतिशय छान वाटलं की यशस्वी स्त्रीच्या मागे परिवार असतो. आपण म्हणतो की यशस्वी पुरुषामागे स्त्री असते, परंतु इथे यशस्वी साहित्यिकामागे पूर्ण परिवार आहे. परिवार माझा नक्कीच आहे. माझी माहेरची पण मला खूप साथ आहे आणि माझ्या सासरची पण खूप साथ आहे. कारण की मला असं वाटतं की मी जर तसं लिहिलं नसतं आणि तशा प्रकारचं माझं लेखन नसलं असतं
तर फारसं कोणाला माझ्या घरापासूनच सुरुवात झाली असती की वा. आवडलं नसतं. पण असं वाटतं की आहे माझ्या घरातल्यांना सगळ्यांना आवड आहे, कविता वाचतात आणि पुरस्कार वेगवेगळे मिळाल्यानंतर त्यांना सगळ्यांना खूप आनंद वाटतो. माझे मित्रपरिवार आहेत, तुमच्यासारखे गोड साहित्यिक आहेत, सगळ्यांना फार आनंद वाटतो. आणि मला असा ह्या प्लॅटफॉर्मवरती असं सांगायला आवडेल की खरंच जागर कवितेचा या माध्यमातून एक खूप छान प्लॅटफॉर्म आमच्यासारख्या सर्वसामान्य साहित्यिकांसाठी निर्माण करून दिला आहे. त्यामुळे त्यांचे नक्कीच मी धन्यवाद देऊ शकते. क्या बात आहे. आतापर्यंत किती कविता लिहिल्यात तुम्ही आतापर्यंत? तुमचा लेखन प्रपंच जर विचारात घेतला किंवा त्याबद्दल जर प्रकाश टाकायचा झाला तर आतापर्यंत किती साहित्य निर्मिती झाली आपल्याकडून? साहित्य निर्मिती म्हणलं तर मी छोटे मोठे आर्टिकल्स तर खूप लिहिलेले आहेत. अच्छा. आणि कवितांच्या बाबतीत म्हणलं तर कविता अंदाजे माझ्या फारशा नाही सांगता येणार, पण अंदाजे 150 ते 250 कविता लिहिल्या असतील. क्या बात आहे, क्या बात आहे. मग आता भविष्यामध्ये पुस्तक काढायचा विचार आहे की कसा आहे तुमचा? आता म्हणजे तुम्हाला काय वाटतं, कविता ही फक्त तुम्ही आणि तुमचा परिवार, तुमचे मित्रपरिवार एवढ्यापुरती मर्यादित ठेवायची आहे की तिचं प्रकाशन करायचे भविष्यामध्ये, की समाजातील बाकीच्या लोकांनी पण वाचून त्यातून काहीतरी प्रेरणा घ्यावी, पण त्याला तुम्ही पुस्तकाची जोड देऊ इच्छिता का? कशी तुमचे काय म्हणजे? मला जर असं एखादं पब्लिकेशन किंवा कोणाची साथ मिळाली की ठीक आहे, मग मी विचार करेन की जे आपल्या मनातल्या भावना आहेत ते मनात न ठेवता पुस्तकावर पण क्या उतरूया. बात, क्या आणि मला असं वाटतं की कवितांचा माझा बाजार नाही झाला पाहिजे, हे स्पष्ट मत आहे. कारण आज हल्ली काव्यचोरांची खूप मोठी हे चाललेली आहे. त्यामुळे मग Yes. मला असं वाटतं की जर मिळालं पब्लिकेशन कोणी चांगलं तर मग मी नक्कीच त्या प्लॅटफॉर्मवर उतरायला मला आवडेल. क्या बात आहे. आमच्याकडून तुम्हाला अगदीच खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुमच्या धन्यवाद. पुस्तकासाठी. हो. साहित्याच्या वाटचालीसुद्धा शुभेच्छा आहेतच, धन्यवाद. त्याच्यामध्ये काही हे नाही. तुम्हाला आत्तापर्यंत तुमच्या मनाला भावलेली तुमची एखादी कुठली कविता तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल जागर कवितेच्या या व्यासपीठावर? माझी स्वतःची तर नाही, पण कुसुमाग्रजांची बाप कविता मला आवडते. अच्छा. हां. आणि जर आपला आत्ता सगळ्या सध्या म्हणजे वातावरण असं आहे ना की मैत्री, मित्र, प्रेम आणि असं वाटतं कधी-कधी आपले स्वतःचे नातेसुद्धा, जवळचे नातेसुद्धा खूप दुरावले गेलेले आहेत. अच्छा, तर बरोबर. ह्या आत्ताच्या वास्तविकता सध्या आहे ती, अगदीच ती वास्तविकता आहे. हां, बरोबर, अच्छा. बरोबर. मग त्यामुळे मग मला असं वाटतं की आत्ता सध्याची जी गाजलेली कविता आहे ती मित्र कविता जी आहे, तर त्याचे 2 लाईन्स मी म्हणजे पण ह्या नाही, ते तर प्लॅटफॉर्ममध्ये ठीक आहे. मी तुम्हाला मध्येच यासाठी थांबवतो की आम्ही तुम्हाला गाताना सुद्धा बघतो. तुम्ही खूप छान भजन गाता, हां. तुम्ही अभंग सुद्धा खूप छान सादर करता. आम्ही तुम्हाला वारीमध्ये गाताना ऐकले, आम्ही तुम्हाला मंदिरामध्ये सुद्धा गाताना, अगदी त्या सगळ्या साधू संतांच्या मध्ये तुम्ही नेहमी त्यांच्या सहवासामध्ये असता. हो. तर आता जी तुम्ही कविता म्हणताय, मला असं वाटतं अनंत राऊतांचीच कविता असावी हां. ती, हो, नक्कीच, कारण नक्की. मित्रामध्ये. मित्र. हां. तर तुम्ही ती गाऊन 2 वेळी ऐकवल्या तर नक्कीच बहार येईल ओके. या व्यासपीठाला सुद्धा. नक्की, नक्की. मी प्रयत्न करते. जी, ईर्षा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, क्या बात. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा, क्या बात आहे, क्या बात. मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा. आणि मला आवडणाऱ्या लाईन्स मी आवर्जून या प्लॅटफॉर्मवर हो, म्हणून नक्कीच, दाखवेन. नक्कीच, नक्कीच. आत्महत्याच करणार नाही कोणी, वा, आत्महत्याच करणार नाही कोणी, वा. मित्र असला जवळ जर, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा, वा, वा, वा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा. क्या बात आहे, क्या बात आहे. जेव्हा आमचा हा प्रेक्षक वर्ग हे पॉडकास्ट बघेल तेव्हा तो टाळी वाजवेल, पण सर्वात प्रथम मी तुमच्या या गाण्याला टाळी वाजवतो, या धन्यवाद. कवितेला, की खरंच अनंत राऊतांची कविता जितक्या वेळेस ऐकावी एक मैत्रीचं नवं रूप आपल्या समोर येतं. आणि असं म्हणतात की प्रेमापेक्षा मैत्री श्रेष्ठ असते, पण प्रेमाची सुरुवात मैत्री असते, हो, असं आपण नक्कीच वाचतो. नक्कीच, नक्कीच. तर ह्या जगामध्ये जेव्हा रक्ताची नाती आपल्यापासून दुरावतात, हो. जेव्हा आपले खिसे रिकामे असतात आणि आपल्या पाऊल वाटा ह्या आपल्याला जड जातात, त्यावेळेस मित्र धावून येतो. नक्कीच. आणि आता सध्या गारव्याचा मोसम आहे, त्यामुळे तुम्ही या गारव्यामध्ये ही जी कवितेची ऊब आम्हाला दिली आहे, तर काय कुठे गारवा आम्हाला काही सिवेल असं आता वाटत नाही. तर ही ताकद असते शब्दांची, ही ताकद असते कवितेची.
आणि शस्त्रापेक्षा जर धारदार काय असेल तर ते कविता आहे, शब्द आहे. तर तुमच्या आतापर्यंतच्या या वाटचालीमध्ये तुम्ही श्रेय नेमकं कोणाला द्याल? तुमच्या या जडणघडणीचं श्रेय किंवा तुम्हाला जी उंची प्राप्त झाली, तुमच्या नावातच प्रीती आहे, तर तुम्हाला जी कवितेची प्रीत लाभली त्याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? मला वाटतं श्रेय मी माझ्या भगवंताला देईल, माझ्या अच्छा. पांडुरंगाला देईल. अर्थातच काय तर माझ्या प्रत्येक कृतीच्या मागे त्याचा हात आहे. कारण आपण म्हणतो की आपल्याला बुद्धी देणारा सर्वोत्तम भगवान सर्वोत्तम आपला भगवान, बरोबर. पांडुरंग असतो. तर मग त्याला स्मरून माझ्या हृदयामध्ये मी त्याला स्मरून प्रत्येक गोष्ट करते. आणि जर मला असं वाटतं की मला एखादी गोष्ट वाटली की नाही म्हणजे ही बरोबर आहे की नाही आहे किंवा काय, तर मी माझ्या प्रत्येक मनातल्या गोष्टी मी त्याला शेअर करते. आणि नेहमी असं म्हणत असते की पांडुरंग माझा खरंच माझ्या पाठीशी असतो उभा. म्हणून त्याचं असं प्रमाण पण आहे की बाबा मागे पुढे उभा राही सांभाळित, आली आघात निवाराया. आणि अगदीच या उक्तीप्रमाणे, या प्रमाणाप्रमाणे तो खरंच मला प्रत्येक वेळी माझ्या मागे पुढे उभा असतो. आणि जो माझ्या रागात येणार आहे तो स्वतः त्याच्यावर घेत असेल. क्या बात आणि है, मला क्या बात, अजिबात क्या बात. कधीच त्याच्यापासून थोडंही लांब ठेवत नाही. नक्कीच घरच्यांची साथ आहे, घरच्यांचा पण खूप मोठा वाटा आहे. पण अगदी ढोबळमानाने उत्तर द्यायचं म्हटलं तर मी माझ्या आतमध्ये बसलेल्या पांडुरंगाला, माझ्या आत्मारामाला त्याचं क्रेडिट नक्की. तुमच्या कवितेचा पहिला रसिक कोण असतो? म्हणजे तुम्ही कोणाला सांगता की हे बघ मला सुचले असं, आता हे बरोबर आहे का असं वगैरे, हे कोण असतं? तसं खरं सांगायला गेलं तर मी माझं स्वतःचंच नाव घेईन अच्छा. की माझ्या कवितेचा पहिला रसिक किंवा पहिला प्रेक्षक मीच असते स्वतः. कारण मला काय होतं की मनातून आपल्या आल्यानंतर आपल्या स्वतःला आपण सांगतो की हां, आपल्या मनात हे आलं, आपण लिहूयात का? मग मी माझ्या मनाला विचारते. आणि लिहिल्यानंतर जेव्हा आपण एखादी कविता आपण कागदावरती उतरवतोय आणि लिहितोय, तेव्हा आपण स्वतः वाचून बघतो. मग आपल्याला असं वाटतं की अरे हां, व्यवस्थित झाली बरं का, किंवा नाही झाली बरं का, किंवा आपण याच्यावर अजून काहीतरी वेगळं लिहूयात का? मग मला असं वाटतं की माझ्या कवितेची रसिक कदाचित पहिली रसिक किंवा पहिली प्रेक्षक मी स्वतः असावी. क्या बात आहे, क्या बात आहे. आता परत एक असा प्रश्न की जो प्रत्येकालाच पडेल आणि मलासुद्धा, आता मी सुद्धा त्या क्षेत्रात असल्यामुळे मला असं वाटतं की मी तुम्हाला तो प्रश्न अगदीच मनातून विचारायला हवा, की कविता आधी मनात तयार होते का ती अशी लिहिताना घडत जाते? तुमचं काय मत आहे याच्यावर? माझं असं मत आहे की कविता मनातच तयार होते. जेव्हा आपल्यावर एखादा प्रसंग येतो कोणत्याही व्यक्तीवर, आपल्या स्वतःवर असू दे किंवा कोणावर असू दे, जेव्हा आपल्यावर प्रसंग येतो त्या परिस्थितीतून ती कविता जन्माला येते. की आपण आवर्जून लिहित नाही आहे, ती परिस्थिती आलेली किंवा एखादा प्रसंग घडला आहे त्यामुळे ती मनातून जन्माला येते, असं मला वाटतं. क्या बात आहे, क्या बात आहे. आता समाजामध्ये नवं साहित्य खूप येत आहे, म्हणजे आताचे नवे कवी घडत आहेत. तर हे जे नवं लेखन आहे, नवं साहित्य आहे, याच्याकडे तुम्ही कशा पाहता? अगदीच सांगायचं थोडंसं कठीण आहे, पण मला असं वाटतं की हाडाचे कवी किंवा नवोदित कवी अगदी विषय घेऊन किंवा विषयानुरूप लिहितात. मला असं वाटतं की त्यांनी स्वतः प्रेरणा घेऊन कशी, तर ती मनातून ज्या भावना आपल्या आहेत त्या व्यक्त कराव्यात. आणि नवोदित कवितांचं नक्कीच यामार्फत मी सांगू इच्छिते की तुम्ही लिहिताय तर त्याला अजून प्रेरणा द्या. नक्कीच. त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट कशी होईल किंवा काय होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला इथं सांगायला आवडेल की बाबा आपण कविता लिहितोय तर आपण स्वतः जज नका करत बसू की आपली कविता चांगली झाली आहे किंवा नाही झाली आहे. तुम्ही तुमच्या मनातल्या भावना अगदी सहजतेने कागदावर उतरवा. त्या भावनांचं नक्कीच स्वागत असणार आहे. जेव्हा त्या भावना कागदावर येतील आणि व्यक्त होतील तेव्हा तुम्हाला जेव्हा कोणी वाचेल किंवा त्याच्यावर फीडबॅक देईल, अर्थात मी स्वतः त्या परिस्थितीतून गेलेली आहे की बाबा एखादी कविता लिहिली आहे, मग आपल्याला कधी अशी संभ्रमावस्था असते की आपण लिहिलं आहे पण हे आवडेल का? तर मला असं वाटतं नवोदित साहित्यिकांनी याचा विचार न करता आपल्या मनात जे येईल ते लिहावं आणि परखड शब्दात मांडावं, कारण त्याची सध्या खूप गरज आहे. क्या बात आहे. कारण की लोक काय करतात, म्हणजे आज मी नवोदित साहित्यिकांना पण बघते की लिमिटेड आहे, लिमिटेशन्स आहेत लिखाणाला. तर मला असं वाटतं की कवितेला किंवा आपल्या लिखाणाला, साहित्याला लिमिटेशन्स किंवा काही मर्यादा वगैरे नसाव्यात. आपण अगदी म्हणतात ना स्वच्छंद लिहिलं पाहिजे माणसाने, तर ते त्याचं सक्सेस असेल कविता. क्या बात आहे, क्या बात आहे. अतिशय सुंदर आणि अगदी समाज परिवर्तन घडवणारा संदेश तुम्ही अगदी मी बघतोय पहिल्यापासून तुम्ही देत आहात आणि आता अगदी परखडपणे दिलेला आहात. तर प्रीतीजी, मला तुम्हाला असं एक विचारायचं या ठिकाणी की असा एखादा विषय तुम्ही ज्यावर लिहिलं नाही पण तुमच्या मनात आहे, असा एखादा विषय? अगदीच म्हणजे सांगायला तसं मला म्हणजे
मी निशब्द या गोष्टीवरती की मला मरण हा विषय खरं तर म्हणजे सांगायला आवडेल की मला येतं, म्हणजे जगातलं हे अंतिम सत्य आहे, मृत्यू. तर मला येतं मनामध्ये, पण मी लिहू नाही शकले किंवा परिस्थिती बघता सध्याची आपण जर मरणावर लिहिलं तर नक्कीच कधी कधी माझ्याही मनात विचार येतो की लोक काय विचार करतील किंवा ह्या कवितेचा समोरच्यांनी काय विचार घेऊन अर्थ लावतील किंवा काय. अच्छा. त्यामुळे मग मला असं वाटतं की मृत्यू हे अंतिम सत्य आहे, ते सगळ्यांना येणारच आहे. तर मला बऱ्याच वेळा असं म्हणजे माझ्या मनात आलेले, ते अगदीच कुणी नाही नाकारू शकत, पण हा विषय मला वाटतं माझ्या एकटीचा साहित्यिकाचा म्हणजे माझ्यासारख्याच अनेक साहित्यिकांच्या मनात असेल वा. की जे मांडू नाही शकले. बरोबर. माणूस सगळ्या गोष्टी मांडू शकेल, सगळ्या गोष्टी लिहू शकेल, शब्दांमध्ये त्यांची जोडणी करू शकेल, पण मृत्यू ही अशी गोष्ट आहे की मला वाटतं ती फारशी कठीण आणि खूप अवघड गोष्ट आहे की आपण नाही पटकन लिहू शकत. तर ठीक, तुम्ही खूप छान अगदी हा विषय पण मांडलात. मला असं तुम्हाला म्हणायचं आहे की लोकांनी, रसिकांनी, प्रेक्षकांनी, श्रोत्यांनी तुमच्या कवितेतून काय घेऊन जावं अशी तुम्हाला अपेक्षा आहे? तसं तर प्रत्येक कवितेमधून घेण्यासारखं खूप काही असतं. मला असं वाटतं की माझ्या कवितेतून किंवा माझ्या प्रत्येक लिखाणातून लोकांनी जी लॉयल्टी म्हणतात किंवा खरेपणा म्हणतात किंवा अगदी पारदर्शकता जी म्हणतात ती माझ्या लिखाणामध्ये आहे असं मला वाटतं. तर लोकांनी फक्त पारदर्शकता आणि जे काय स्वच्छंदी लेखन मी केलेलं असतं किंवा जे मनात काही न ठेवता जे परखडपणे मी मांडलेलं असतं, मग प्रत्येकाला आपले विचार पटतील किंवा काय होईल असं नाही. मी माझं लेखन करताना असं नाही विचार करत की समोरच्याला पटेल का नाही. बरोबर. मला माझ्या मनात आले तर मी लिहू शकते आणि मी ते लिहिते. मग प्रत्येकाला आवडेलच असं नाही, कारण की मला मुळात असं वाटतं की कविता आवडण्यासाठी असावी किंवा आवडण्यासारखीच लिहिली जावी किंवा कोणी 2 टाळ्या वाजवाव्यात आपल्यासाठी. नक्कीच यासाठी कविता नाही आहे. कविता म्हणजे मुळातच आपल्या गर्भातून बेंबीच्या देठापासून आलेली प्रत्येक शब्दांची सांगड किंवा आवर्जून जाणून बुजून मांडलेला पसारा नाही आहे, जो अगदी सहजरित्या आपल्या मनात येतो आणि आपण कागदावर उतरवतो. क्या बात आहे, क्या बात आहे. अगदीच मन प्रसन्न करणारं, प्रतिभा प्रसन्न करणारं आणि खूप काही शिकून जाणारं उत्तर तुम्ही या माझ्या प्रश्नावर दिलेलं आहे. तर मला एक सांगा की आता नवोदित कवी फार घडत आहेत. म्हणजे आता मी तुम्हाला असं म्हणाल की जर एखाद्या झाडाला दगड फेकून मारला तर पानाऐवजी कवी पडतील, एवढे कवी आता या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक वेळ आपल्या देशामध्ये सुद्धा फार घडत आहेत. तर तुम्ही नवोदित कवींना काय संदेश द्याल की बुवा तुम्ही काय त्यांना एक्सप्लेन करा तुम्ही? मी असं सांगेल त्यांना की तुम्ही जे लिहिताय ते खरंच लिहा, कारण मला असं वाटतं की साहित्य हे एकच क्षेत्र असं आहे की मी म्हणेल की प्रकाश पाडणं किंवा खरंच हृदय परिवर्तन करण्यासारखं आपलं क्षेत्र आहे, एक माध्यम आहे की तुम्ही जेव्हा व्यक्त व्हाल प्रत्येक गोष्टीवर, तेव्हा नक्कीच मला असं वाटतं की नवोदित साहित्यिकांनी आपली लेखणी न थांबवता, त्याला न हे देता खरंच असं स्वच्छंदीपणे लिहिलं पाहिजे. आणि मला वाटतं की अगदीच परखड शब्दात लिहावं, कुणाला भिण्याची किंवा काय करण्याची गरज नाही आहे. आपले जे भाव आहेत आपल्या कवितेमध्ये उतरलेच पाहिजे. लोकांना सत्य परिस्थितीची जी जाणीव आपल्या कवितेमधून आपण करूनच दिली पाहिजे. असं नाही आहे की आपण फक्त काही काळासाठी लिहितोय आणि कुणी सांगितलंय म्हणून लिहितोय आणि कोण काय म्हणेल म्हणून लिहितोय, असं नवोदित साहित्यिकांनी अजिबात नाही केलं पाहिजे. तुमच्या मनात येते, तुमची भावना तरुणांना जास्तीत जास्त आपल्या ह्याच्यामध्ये वाव आहे. देशामध्ये जे आपला देश आहे ते तरुण शक्तीवर चालतो, आपल्या नवोदितांवर चालतो. तर मी म्हणेल की जुन्या सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवल्या तर नवोदितांनी जर आपल्या परखडपणे जर प्रत्येक गोष्ट मांडली आणि प्रत्येक गोष्ट जर लिहिता आली त्यांना, तर मला वाटतं की कवितेसारखं प्रभावी माध्यम काहीच राहणार नाही. क्या बात आहे. खूप छान कविता आपल्याला मिळतील, चांगले लेखक मिळतील. आपण जेव्हा मनातले आपले भाव, नवोदित कवी जर त्यांनी खरंच जर डेअरिंग केली, खरंच जर त्यांनी स्वतः ठरवलं की नाही मी हा विषय लिहू शकतो, बरोबर, तुम्ही बिंदास लिहा, तुमच्यासाठी प्लॅटफॉर्म आहे. आजकाल सोशल मीडिया एवढं प्रसार करतोय, सगळ्या माध्यमातून तुमची कविता सगळ्यांपर्यंत पोहोचतीये आणि नक्कीच वाचणारा श्रोतावर्ग सुद्धा तेवढाच हुशार देखील आहे. अतिशय सुंदर असं मार्गदर्शन तुम्ही अगदी बेंबीच्या देठापासून केलेलं आहे साहित्यिकांना, नवोदित साहित्यिकांना. कारण आपण बघतो की आपल्याला कोणीतरी वाचत असतं आणि आपल्याला वाचता वाचता त्याच्या मनात शब्द साचतात, तो ते कागदावर उतरवतो आणि त्यातून त्याची कविता फुलते. तो कदाचित आपल्याला मोटिवेशन पकडतो न पकडतो हा त्याचा प्रश्न आहे, परंतु आपल्याला मीडियावर माणसं वाचत असतात आणि तुम्ही त्या वाचणाऱ्या माणसांना छान असा संदेश दिला आहे. मला फक्त एक सांगा की तरुणाई आणि वाचन ही सांगड साहित्यिक होण्यासाठी, माणूस होण्यासाठी जोडायला हवी की नाही?
नाही, नक्कीच वाचायला पाहिजे, कारण की अगदीच पूर्वीपासूनची एक म्हण आहे की वाचाल तर वाचाल. बरोबर. ते त्यांना अनुभव आल्याशिवाय त्यांनी सांगितलेलं नाही आहे. हल्लीची पिढी शॉर्टकटच्या जमान्याकडे जास्त, शॉर्टकटचा जमाना निघाला आहे, त्यामुळं शॉर्टकट वापरायचा विचार करते की बाबा तुम्ही जेव्हा पुस्तकांशी मैत्री कराल, नक्कीच त्यातून तुम्हाला तुमच्या मनामध्ये जे प्रश्नांची उत्तरं मिळाली नाही आहेत, जे हिडन तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत की आपण जे विचारू शकत नाही, तशा प्रश्नांना उत्तर मिळण्यासारखी आपली कविता किंवा प्रभावी साधन आहे की बाबा कविता वाचल्यानंतर, एखादा लेख वाचल्यानंतर आपण त्या गोष्टीवर विचार करतोय, आपण त्या गोष्टीवर एखादी कृती करायला जातोय, नक्कीच आपलं हृदय परिवर्तन होतोय. हे जास्त महत्त्वाचं आहे. तर मला वाटतं कविता आणि आपलं लेखन खरंच होऊ शकतं. फक्त आपण ते परखडपणे आणि मनातलं ट्रान्सपरंटली जे काय आहे पारदर्शकपणे मांडणं आणि समाजामध्ये व्यक्त होणं. नक्कीच नवोदितांनी व्यक्त व्हायला पाहिजे, 100% व्हायला पाहिजे. कारण की मी म्हटलं ना, आपला देश हा तरुण पिढीवर चालतोय. असं नाही आहे की बाबा म्हणजे नाही का ठराविक गोष्टींना घेऊन लिहिणं किंवा काय, पण तुमच्या मनात येतंय, तुम्ही तुमच्या लिखाणाचं जे काय परीक्षण आहे ते तुम्ही करू नका की माझी कविता आवडेल नाही आवडेल. तुम्ही लिहित राहा. नक्कीच तुमच्या त्या कवितेला कुठे तर कुठे वाव मिळणार आहे. नक्कीच लिहा. आवर्जून मी सांगेल की नवोदितांनी खरंच लिहायला पाहिजे. क्या बात आहे. अतिशय छान असे प्रश्न आणि तुम्ही त्यावर दिलेले उत्तरं हे अगदी अधोरेखित करावेत आणि त्यातून खूप काही शिकावं असे तुमची उत्तरं होती. जाता शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की कवींच्या हाती जर देश दिला, देश चालवायला दिला एका दिवसासाठी, तुम्हाला काय वाटतं देशामध्ये काय परिवर्तन होईल? थोडा गमतीशीर मजेदार प्रश्न आहे. काय वाटतं? कवींच्या हातात जर देश दिला किंवा एका दिवसासाठी फक्त, एका दिवसासाठी जर दिला, तर मी असं म्हणेन की खूप उफाळून येईल लिखाण सगळ्यांचं. कारण की आता सध्याची परिस्थिती बघता आपण, राजकारणाचा भाग आपला नाहीये, पण खूप वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसून येतात. जर कवी म्हणजे साहित्यिकांच्या एका दिवसासाठी सगळ्यांची युती करण्याची ताकद, हो, आणि सगळ्या पक्षांना एकत्र करतील, ते नक्कीच करतील, एका पंक्तीमध्ये जेवायला बसवतील, 100% बसवतील. आणि खरंच मला वाटतं की एका दिवसासाठी दिला तर प्रभावी, आपण एक दिवसाचं राजकारण आपण साहित्यिक सगळे मिळून, तुम्ही आम्ही, खेळीमेळी, गदारोळी, आनंदे. आणि आर्थिकतेच्या बाबतीत माहित नाही, परंतु शब्दांच्या बाबतीत आपला देश महासत्ता होईल एका दिवसासाठी, 100% होऊ आणि शकतं. त्याचं रेकॉर्ड केलं जाईल की भारताने हे पाऊल उचललं की त्यांनी पूर्ण देश, पाठीमागे जेव्हा आपण युद्ध युक्रेनचं वगैरे झालं तेव्हा त्यांनी त्यांच्या नागरिकांना बंदुका दिल्या होत्या, भारताने पूर्ण साहित्यिकांच्या हाती देश दिला. म्हणजे आपल्या एक देशाच्या शिरपेच्यामध्ये वेगळा तुरा सुद्धा रोवला जाईल. म्हणजे गमतीचा प्रश्न जर सोडला तर असं पण काहीतरी होऊन जाईल. तर ह्या होत्या सौभाग्यवती प्रीती भालेराव, हडपसर नगरीच्या ज्येष्ठ आणि थोर अशा साहित्यिका. आज आमच्या या जागर कवितेचा या यूट्यूब चॅनलवर येऊन तुम्हाला कसं वाटलं, आणि आमच्या फायनल ड्राफ्ट्समध्ये तुम्ही काय संदेश द्याल की जागर कवितेचे जो जागर आणि त्याला शुभेच्छा कशा पद्धतीने द्याल तुम्ही? नक्कीच मला खूप म्हणजे खूप आनंद वाटला, आणि माझ्या समोर बसणारी व्यक्ती एवढी मोठी साहित्यिक आहे. आणि नक्कीच मला सुरुवातीला थोडंसं दडपण आलं होतं की मी बोलू शकेल की नाही एवढ्या मोठ्या साहित्यिकासमोर, पण तुमच्या संपर्कात राहून असं वाटलं की ठीक आहे, म्हणजे मी बोलू शकले. आणि तुम्ही जे काय मोठेपणा दिलाय त्यासाठी मी खरंच थँकफुल आहे. हे कार्यक्रमाचे आयोजक आणि फायनल ड्राफ्ट प्रेझेंट जे काय हे जागर कवितेचा, जी काळाची गरज ओळखून त्यांनी हे खरंच खूप छान सेशन चालू केलेलं आहे की एक आगळं वेगळं प्लॅटफॉर्म आमच्यासारख्या साहित्यिकांना मिळतंय. त्यामुळे खरंच मनापासून खूप आनंद होतोय. सगळ्यांनी आवर्जून जागर कवितेचा जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, आणि सगळ्यांनी चांगला रिस्पॉन्स द्या. आणि वेगळ्या प्रकारचं माध्यम आहे, तुम्हाला खूप छान वेगवेगळ्या प्रकारचे इथं ऐकायला मिळेल, आणि मला स्वतःला सुद्धा खूप छान वाटतंय. आणि यामार्फत मी सगळ्यांचे जेवढे काय जे काय स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन जेवढे सगळेजण आहेत त्या सगळ्यांना धन्यवाद देते. तुमचे सुद्धा खरंच मनापासून आभार की तुम्ही देखील मला खेळीमेळीच्या वातावरणामध्ये व्यवस्थित प्रश्न विचारून छान आपला हा सेशन झाला. तर मी खरंच फायनल ड्राफ्ट प्रेझेंट जे काय आहे जागर कवितेचा, त्याच्यासाठी खूप म्हणजे खूप मी स्वतः मनापासून धन्यवाद देखील देईल, आणि त्यांना अनंत अनंत शुभेच्छा देखील देईल. क्या बात आहे. आणि अगदीच तुम्ही आलात, तुमचेसुद्धा अगदी मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ या जागर कवितेच्या आमच्या यूट्यूब चॅनलला दिलात, आणि यानंतरही तुमचा सहवास आम्हाला असाच भेटावा, आणि तुमच्या साहित्य क्षेत्रात तुमची अशीच वाटचाल व्हावी,
तुमच्याकडून नवनवीन शब्दनिर्मिती, काव्यनिर्मिती व्हावी, जी की समाजासाठी परिवर्तनशील असेल, अशा आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.